राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीव आलेला पाहायला मिळत आहे। सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण म्हणजे पुण्यातील रामवाडी परिसर आणि रामवाडी परिसरामध्ये तुम्ही जे सध्या कंपनी पाहत आहात बहुराष्ट्रीय कंपनी आहे WNS। याच कंपनीमध्ये काल 7 वाजता पार्किंगमध्ये या ठिकाणच्या कंपनीमध्ये काम करत असणारी शुभदा कोदारे हिच्यावरती खुनी हल्ला झाला आणि खुनी हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला। खुनी हल्ला करणारा पण तिचाच सहकारी होता। खरं तर या सर्व गोष्टीमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे। IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला सध्या सुरक्षित नाहीत असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे। खरं तर ही तरुणी आपलं काम उरकून 7 वाजता पार्किंगमध्ये आलेली होती आणि पार्किंगमध्ये आल्याच्या नंतर तिचाच सहकारी असणारा कृष्णा कोनाच याने तिच्यावरती कोयत्याने वार केला आणि कोयत्याचा वार हा तिच्या हातावरती झाला आणि रक्तस्राव झाल्याने तिचा या सर्व प्रकरणामध्ये मृत्यू झाला। तर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे, पुढील चौकशी सुरू आहे। मात्र हा सर्व प्रकार आर्थिक व्यवहारातून झालेला उघडकीस आलेला आहे। परंतु एकंदरीतच सध्या महिलेची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीव आलेला पाहायला मिळत आहे। पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये अशा सातत्याने घटना घडत आहेत ही एक खूप शंकेची बाब आहे। सध्या या सर्व प्रकरणावरून पुणे पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहेत। कॅमेरामॅन तुषार ननवणे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।